लोकशाही तत्वांनी आणा, ब्रिंग युअर पार्टी ऑन डेमोक्रॅटिक लाईन्स, अशा स्वरूपाचा अशा स्वरूपाची एक स्वतंत्र सूचना ही आम्हाला दिलेली पाहिजे, असं सध्या एकंदरीत सर्वोच्च न्यायालयामध्ये कपिल सिब्बल सांगतायत। आणि सिब्बलांचं म्हणणं आहे की या अनुषंगाने आम्हाला कोणत्याही स्वरूपाची सूचना देण्यात आलेली नाही, की आयोगाने असं आम्हाला कधीही सांगितलं नाही की तुमचा पक्ष लोकशाही तत्वांनुसार चालला पाहिजे किंवा लोकशाही तत्वांनुसार तुमचा पक्ष चालवण्यासाठी तुम्हाला काहीतरी केलं पाहिजे, असं आम्हाला कधीही सांगितलेलं नाही। निश्चितपणे हे 3 ते 4 महत्त्वाचे मुद्दे आतापर्यंतच्या आर्ग्युमेंटमधून युक्तिवादामधून समोर येत आहेत आणि त्यामध्ये पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव या अनुषंगाने कपिल सिब्बल यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत। पुन्हा एकदा थोडक्यात त्याचा रिव्ह्यू आपण प्रेक्षकांना सांगूया। पक्षचिन्हाच्या अनुषंगाने निर्णय घ्यायचा असतो तेव्हा आमदारांची संख्या विचारात घेतली जाते असा प्रश्न न्यायमूर्तींनी विचारलेला होता आणि विधिमंडळ पक्षातला स्प्लिट कधी झाला असं गृहीत ज्यावेळी धरायची वेळ येते त्यावेळी अपात्रतेची नोटीस विधानसभा अध्यक्षांकडे येते, त्याच वेळी हा स्प्लिट झाला असं गृहीत धरलं जातं। त्यावेळी आमदार कपिल सिब्बल यांनी असं म्हटलेलं होतं की आमदार अपात्रता हा विषय तेव्हाच सुरू होतो असं नाही, तर त्याआधी देखील अशा प्रकारची नोटीस प्रत्यक्ष दाखल करण्याच्या आधी सुद्धा अशा प्रकारचा हा विषय सुरू होऊ शकतो। त्यावर न्यायमूर्तींनी एक महत्त्वाचा प्रश्न विचारलेला होता की असं पण होऊ शकतं का की अगोदर राजकीय पक्षामध्ये फूट पडली आणि नंतर विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडली, असं होऊ शकतं का? त्यावेळी त्यावर सिब्बल यांनी असं म्हटलेलं आहे की जेव्हा अपात्रतेचा अर्ज दाखल होतो त्यावेळी पक्षामध्ये फूट होती का याचा विचार व्हायला हवा, मात्र असा विचार झालेला नव्हता। ज्यावेळी अपात्रतेचा अर्ज दाखल झाला त्यावेळी पक्षामध्ये फूट नव्हती असा कपिल सिब्बल यांचा दावा आहे, मात्र ही फूट होती असं गृहीत धरणं आणि 2018ची पक्षाची घटना ही लोकशाही तत्वाला धरून नव्हती असं जे निवडणूक आयोगाने म्हटलं त्यावर देखील कपिल सिब्बल यांनी आक्षेप नोंदवलेला आहे। निवडणूक आयोग हा लवाद आहे त्यामुळे त्यांना कायद्याचा अर्थ लावण्याचा अधिकार आहे का असा मुद्दा सिब्बल यांनी उपस्थित केलेला आहे। पक्ष लोकशाही तत्वांनुसार चालावा असं देखील आयोगाने कधी सांगितलेलं नाही आणि मुळात तो लोकशाही तत्वांनुसार चालतो की नाही हे कोण ठरवणार, ते ठरवण्याचा अधिकार लवादाला आहे का, कारण निवडणूक आयोग हा एक लवाद आहे असाही मुद्दा कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेला आहे। त्यामुळे निवडणूक आयोगाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंकडे गेलेलं आहे आणि त्यावर कपिल सिब्बल सध्या कशा प्रकारे निवडणूक आयोगाचा निर्णय हा नियमांना आणि निकषांना डावलणारा होता हे न्यायालयामध्ये पटवून देण्याचा प्रयत्न करतायत। 39 आमदार शिंदेंसोबत होते असं निवडणूक आयोगानं म्हटलंय आणि इतर संस्था संविधानाला बांधील आहेत, त्यांना कमी समजू नका असा देखील न्यायमूर्तींनी या सगळ्या युक्तिवादाच्या दरम्यान सिब्बल यांना म्हटलेलं आहे। मात्र सिब्बल अधिकार क्षेत्र नेमकं कोणाचं होतं याविषयीचं आर्ग्युमेंट करतायत। निवडणूक आयोगाचं अधिकार क्षेत्र नेमकं काय आहे, निवडणूक आयोगाला एखादी पक्षाची घटना ही लोकशाही तत्वांना धरून आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार आहे का, हा पहिला मुद्दा। आणि दुसरा मुद्दा, शिवसेना हा काही आत्ता निर्माण झालेला पक्ष नाहीये, याच्या आधीची देखील घटना जी निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आलेली होती 1999ची, त्या घटनेमध्ये केवळ बदल करण्यात आलेले होते। त्यामुळे अनेक वर्षांपासूनचा लोकशाही तत्वांना धरून चाललेला हा पक्ष 2018च्या घटनेच्या बाबतीतच नेमका हा आक्षेप का नोंदवण्यात आला, असा आक्षेप नोंदवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे का आणि लोकशाही तत्वांनी पक्ष चाललेला आहे की नाही याचा फैसला करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे का, असा सवाल कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। आणि त्या अगोदर त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे की जर लोकशाही तत्वाला धरून नव्हती पक्षाची घटना तर मग निवडणूक आयोगानं नोंदणी रद्द करायला हवी होती, डिरजिस्ट्रेशनच्या दिशेने निर्णय घेऊ शकला असता, मात्र असं न करता हा पक्ष शिंदेंना का दिला गेला असा सवाल देखील कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। अजूनही न्यायालयामध्ये हे आर्ग्युमेंट सुरू आहेत, युक्तिवाद सुरू आहेत। पुन्हा नव्याने कुठले मुद्दे समोर येत आहेत हे जाणून घेऊया। पुन्हा एकदा जाऊया सोमेशकडे। निश्चितच अमोल, अतिशय महत्वाची मागणी इथे कपिल सिब्बलांनी केलेली आहे आणि या संदर्भातला विचार हा उद्धव ठाकरेंनी यापूर्वी केला होता का
असाही आता विचार करण्याची वेळ आली आहे। त्याचं कारण असं आहे की आता कपिल सिब्बलांनी असं म्हटलंय की जे 5 न्यायमूर्तींचं जजमेंट असं म्हणतं, जेव्हा कोर्टाने त्यांना विचारलं की असं 5 न्यायमूर्तींच्या जजमेंटमध्ये आहे कॉन्स्टिट्यूशनल बेंचच्या, ज्या बेंच समोर एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे या प्रकरणाची सगळ्यात पहिल्यांदा सुनावणी चालली होती, त्या 5 न्यायाधीशांच्या बेंचनी जे जजमेंट दिले, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी लिहिलेलं जजमेंट, त्या जजमेंटमध्ये हे म्हटलेलं आहे की जर तुम्ही इलेक्शन कमिशनकडे असा कोणत्याही स्वरूपाचा वाद प्रलंबित असेल तर त्या वादावर निवडणूक आयोग स्वतंत्रपणे निर्णय करू शकतं। त्या सगळ्याचा आमदार अपात्रतेशी थेट संबंध नाही। आमदार अपात्रतेचं प्रकरण आणि त्याविषयीचा सुनावणी ही विधानसभा अध्यक्षांकडे स्वतंत्रपणे चालू शकते आणि दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोगापुढे जी पक्ष कुणाचा आहे किंवा पक्षाचे चिन्ह कुणाचं आहे याविषयीची सुनावणी सुरू राहू शकते। याचा एकमेकांवरती थेट संबंध नाहीये, थेट परिणाम होत नाहीये। अशा स्वरूपाचं जे एक पॅराग्राफ हा चंद्रचूड यांच्या 5 न्यायाधीशांनी दिलेल्या निकालपत्रामध्ये होता, त्या पॅराग्राफच्या अनुषंगाने सध्या आता सिब्बलांनी म्हटलेलं आहे की हे जजमेंट तुम्ही पुन्हा 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पुनर्विचारासाठी पाठवा। म्हणजे आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की पहिल्यांदा उद्धव ठाकरेंच्या बाजूने हे सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आलेलं आहे की न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचा जो मूळ निकाल होता, जो 2023 मध्ये देण्यात आलेला होता, 2023च्या साधारणतः मे महिन्यामध्ये, की ज्या निकालाच्या अनुषंगाने राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय करावा असं सांगण्यात आलं। त्याचवेळी अनेक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने असं सांगण्यात आलं होतं की अनेक बाबतीतले निर्णय राज्यपालांचे, भगतसिंग कोश्यारींचे चुकीचे होते, विधानसभा अध्यक्षांचे घरत गोगावलेंना व्हीप म्हणून मान्यता देण्याचा निर्णय चुकीचा होता, असं सर्व ज्या निकालपत्रात म्हटलेलं आहे आणि ज्या निकालपत्राचं अनेकदा उद्धव ठाकरेंकडून कौतुक केलं गेलेलं आहे माध्यमांसमोर किंवा अनेकदा इतर ठिकाणी सुद्धा उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्यांकडून, त्याच निकालपत्रासंदर्भात आज कपिल सिब्बलांनी थेट सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी केलेली आहे की पुन्हा एकदा या निकालपत्रातला हा संबंधित भाग जो आहे तो 7 न्यायाधीशांच्या न्यायपीठाकडे पुनर्विचारासाठी पाठवला जावा। कारण आमदार पात्रता प्रलंबित असताना निवडणूक आयोग त्यांच्या पद्धतीने सिंबल म्हणजे चिन्ह आणि पक्षाच्या नावासंदर्भात निर्णय करू शकतो। अशा स्वरूपाचा निवाडा हा यापूर्वीच्या निकालपत्रात, जे शिवसेनेच्याच प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिलेलं निकालपत्र आहे त्या संदर्भात करण्यात आलेला होता। त्या बाबतीत आता सिब्बलांनी म्हटलेलं आहे की पुन्हा एकदा हे निकालपत्र पुनर्विचारासाठी 7 न्यायाधीशांच्या न्यायपीठापुढे पाठवा। म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे की जी सर्वसाधारणपणे सर्वोच्च न्यायालयाची पद्धत आहे त्यानुसार जेव्हा 2 न्यायाधीशांचं निकालपत्र असेल तर त्या 2 न्यायाधीशांच्या निकालपत्राला एक न्यायाधीश चुकीचं ठरवू शकत नाही। जर त्यावर पुनर्विचार करायचा असेल तर ते 3 न्यायाधीशांकडे पाठवावं लागतं। 3 न्यायाधीशांचं निकालपत्र हे 5 न्यायाधीशांकडे पाठवावं लागतं। 5 न्यायाधीशांच्या निकालपत्रावर पुनर्विचार करायचा असेल तर ते 7 किंवा 9 न्यायाधीशांच्या खंडपीठाला त्याविषयीचे अधिकार असतात आणि 9 न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या निकालपत्रावर पुनर्विचार करायचा असेल तर त्याविषयीचे अधिकार हे 13 न्यायाधीशांच्या खंडपीठाला असतात। त्यामुळे ऑड नंबर्समध्ये न्यायाधीशांमध्ये जर मतभेद झाले तर निकाल फैसला एका बाजूने कुणाच्या तरी करता यावा या दृष्टीने म्हणून विषम संख्येमध्ये न्यायपीठ असतात आणि त्यानुसार आता कपिल सिब्बल म्हणतात की त्यावेळी जे 5 न्यायाधीशांचं न्यायपीठ होतं, ज्या घटनापीठाने निर्णय केला होता सुभाष देसाई विरुद्ध एकनाथ शिंदे या प्रकरणामध्ये, की सुभाष देसाईंचं जे जजमेंट आहे ज्या प्रकरणात ते म्हणतात की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यातला जो पहिला निकाल होता त्या निकालातील संबंधित पॅराग्राफवर पुनर्विचार केला जावा असं सिब्बलांनी म्हटलंय। पहिल्यांदाच जवळपास अशा स्वरूपाची मागणी ही सिब्बलांच्या वतीने आपला युक्तिवाद करत असताना, आपली बाजू मांडत असताना सर्वोच्च न्यायालयापुढे करण्यात आलेली आहे आणि सर्वोच्च न्यायालयापुढे त्यांनी हे देखील म्हटलेले आहे की जे निवडणूक आयोगाकडचे अधिकार आहेत ते निवडणूक आयोगाकडचे अधिकार कायद्याने त्यांना मिळालेले अधिकार आहेत। जर कायद्याने मिळालेले अधिकार आहेत तर तसे कायदे करत असताना संसदेने काय म्हटलं होतं, संसदेने कोणत्या उद्देशाने या सगळ्याबाबतचे अधिकार निवडणूक आयोगाला दिलेले होते याचाही विचार आपल्याला करावा लागेल असं सध्या कपिल सिब्बल हे सांगतायत। त्यामुळे कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे की एकतर सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निकालपत्राचा पुनर्विचार केला जाऊ शकतो, पुनर्विचार करण्याची गरज आहे आणि संबंधित प्रकरणाच्या पुनर्विचारासाठी म्हणून 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे हे प्रकरण पुन्हा पाठवलं जाऊ शकतं असंही कपिल सिब्बल यांनी सुचवलंय। त्याचवेळी सिब्बलांचं म्हणणं आहे की निवडणूक आयोगाने
या संदर्भामध्ये जो निर्णय केला किंवा ज्या स्वरूपाचा निवाडा केलेला आहे त्याविषयीचा निकाल देण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला नव्हता. निवडणूक आयोगाने परस्पर याविषयीचा अधिकार स्वतःकडे आहे असं गृहीत धरून, राजकीय पक्ष संघटनेमध्ये फूट पडलेली आहे असं गृहीत धरून याविषयीचे काही निर्णय करण्याची आवश्यकता नव्हती असं सध्या सिब्बल सांगतायत. आणि सिब्बल हे साधारणपणे सर्वप्रमाणे म्हणतायत की जर 1999च्या पक्ष संघटनेच्या स्ट्रक्चरनुसार जर 2018च्या संविधानातील पक्ष संघटनेचं स्ट्रक्चर नसेल तर निवडणूक आयोगाने त्याकडे आम्ही त्या पक्ष संघटनेच्या स्ट्रक्चरचा विचार करणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. हे होऊ शकतं का? अशा स्वरूपाचा विचार करणं चुकीचं आहे असं सध्या सिब्बल म्हणतायत. त्यामुळे सिब्बलांकडून आता प्रयत्न सुरू आहेत की पूर्णपणे या रिटर्न सबमिशन मधले त्यांच्या ज्या वेगवेगळे परिच्छेद आहेत त्याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. त्यांचं म्हणणं आहे की दिल्ली उच्च न्यायालयाचा ज्या एक निकालपत्र आहे त्याचा दाखला सध्या कपिल सिब्बल देत आहेत आणि ते म्हणतात की कशा प्रकारे निवडणूक आयोगाने या संपूर्ण प्रकरणामध्ये एकतर स्वतःकडे अधिकार आहेत असा विचार करून या संदर्भातला निवाडा करण्याची आवश्यकता नव्हती, कारण राजकीय पक्ष संघटनेत फूट पडलेली नव्हती. त्याशिवाय सिब्बलांचं म्हणणं आहे की हो हे खरं आहे की मूळ निकालपत्रात